झालं चल. अगदी समोर प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी जोगेश्वरी मातेचं दर्शन घडतं आणि हे जोगेश्वरी माताचं मंदिर आहे. आणि हे खांब आपण पाहत आहोत. हे पुरातन काळापासून जवळजवळ 150 वर्ष जुने आहेत. या ठिकाणी तग धरून बसलेले आहेत आणि या ठिकाणी लाईटीची व्यवस्था देखील आहे. हे आपण मंदिर परिसराचा भाग पाहत आहोत. तर हा आहे मंदिर परिसराचा भाग. ही तुम्ही आलात कधी जोगेश्वरीला तर या ठिकाणी आवर्जून भेट द्या. हे आहे जोगेश्वरी गुंफा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात जोगेश्वरी TVS. आणि हे जोगेश्वरी माताचं गाभारा हा आहे जोगेश्वरी माताचा गाभारा. आणि जवळजवळ सगळ्यांचीच कुलदेवता ही जोगेश्वरी माता आहे. आणि आता आपण जात आहोत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. हे खांब आपण पाहू शकता कशा प्रकारे तग धरून बसले आहे. 150 वर्षापासून या ठिकाणी 150 वर्षापासून या ठिकाणी तग धरलेले हे खांब आहेत. आणि हा जोगेश्वरी माता मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार. हा मंदिर परिसरातील पुरातन गाभारा. काल तरी यायचं ना व्हिडिओ झालं. हो काल गर्दी असते. त्याला काय होते व्हिडिओ हा ते असतच. पोलीस असतात ना. हा व्हिडिओ वाल्याला येऊन काही पूर्ण 24 पोलीस असतात. आता आपण जोगेश्वरी मातेचं दर्शन करणार आहोत. जोगेश्वरी माता ही जोगेश्वरी माऊली जोगेश्वरी माऊली जोगेश्वरी माऊली जोगेश्वरी माऊली
काठी बसली ग पूर्वमुखी रूप गोजीर शोभे आई जोगेश्वरी मूलस्वामिनी माता आई जोगेश्वरी तन मन अर्पुनी आलो तुझ्या ग चरणी माता गणेशाची कांता महादेवाची आई जोगेश्वरी मूलस्वामिनी माता आई जोगेश्वरी वंदुनी गणेशाला आमचे दंडवत आई तुला नि महादेवाला आम्ही तुझे गदास आई जोगेश्वरी मूलस्वामिनी माता आई जोगेश्वरी आमुच्या ग संसारी तुझ्या आशीर्वादाने रिद्धी सिद्धी लाभू दे ग आम्हा आनंद दे ग आई जोगेश्वरी मूलस्वामिनी माता आई जोगेश्वरी तूच जगन्माता मोक्ष मिळो सर्वांना तुझ्या ग भक्तांना भक्ती मुक्तीचा वर दे आई जोगेश्वरी मूलस्वामिनी माता आई आमचं आहे देवीचा काढ आपलं आहे हां. ताट आपलं नाही ताट आपलं ताट द्यायचं. आता आपण हा मंदिर परिसर पाहत आहोत आणि या मंदिर परिसरामध्ये ह्याही जे खांब आहेत हे खांब चांगल्या प्रकारे तग धरून बसलेले आहेत आणि हे पाहण्यासाठी मुंबई शहरापासून आजूबाजूच्या परिसरातले लोक या ठिकाणी जोगेश्वरी गुंफा पाहण्यासाठी लोक कायमची येत असतात. आलंय ना कुठे देवी आहे तुझी? जोगेश्वरी देवी आहे ना मंदिर बंद केलं. ठीक आहे इथून जरा काढ माझा हा बटन दाबायचा. खाली ठेवते ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय आता आपण शिव मंदिर पाहत आहोत. शिव मंदिराचे चाललेलं आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय मंदिराचं दर्शन रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः
चल. या ठिकाणी आता आपण काय आहे ते पाहायला जात आहोत. ती आहे हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता आणि हा इकडे आहे हनुमान मंदिर. हे आहे हनुमान मंदिर. आज शनिवार आहे त्यामुळे मारुतीरायाचं दर्शन घेणं गरजेचं आहे. ही आपली संस्कृती देखील आहे. चला आपण हनुमान मंदिराचं दर्शन करूया. प्रभंजना महाबळी प्राण दोन आहे. त्या आपण दोघांनी हे मारुतीराया सगळ्यांना सुखाटी सांभाळून घे. जय श्रीराम. बांधकाम हे जुनं आहे परंतु या ठिकाणी जरा कलर मारलेला आहे. या ठिकाणी हनुमान चालीसा लावलेली आहे. इकडे काय नाही. आता आपण हा मंदिर परिसर पाहत आहोत आणि या मंदिर परिसरामध्ये हे जे खांब आहेत जोगेश्वरी लेणी हे भारतातील जोगेश्वरीच्या मुंबई उपनगरात असलेल्या भारतातील सर्वात जुन्या हिंदू आणि बौद्ध गुंफांचे मंदिर आहे. येथील लेणी इसवी सन 520 ते 550 दरम्यानच्या काळात बनली असावीत. या लेणी महायान बौद्ध वास्तुकलेतील शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहेत. इतिहासकार व विद्वान वॉल्टर स्पिंक यांच्या मते जोगेश्वरी ही भारतातील सर्वात जुनी
हिंदू लेणी आहे आणि एकूण लांबीच्या दृष्टीने सर्वात मोठी आहे. या गुहाच्या जागेच्या मुख्य सभागृहामध्ये लांबट पायऱ्यांच्या प्रवेशद्वारे प्रवेश होते. गुहेत बरेच लांब खांब आहेत आणि शेवटी एक लिंगम आहे. दत्तात्रयाची हनुमानाची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती आणि द्वारपालांचे अवशेष देखील या ठिकाणी पाहावयास मिळतात. या गुहेत देवी जोगेश्वरी, पूर्वीचं नाव योगेश्वरी नावाची एक मूर्ती आहे. तिच्यामुळे या लेण्यांना आणि पर्यायाने उपनगराला जोगेश्वरी हे नाव पडले आहे. काही मराठी लोकही या देवीला कुलदेवता मानतात आणि गुजरातचे काही स्थलांतरित गट देवीची पूजाही करतात. तर आता आपण पाहत आहोत की कुलदेवता जोगेश्वरी माता आहे जोगेश्वरी माता गुफा. आपण चाललेलो आहोत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही दोघं जण चाललेलो आहोत, सहपत्नी मिसेस नवघरे आणि गणेश नवघरे. आम्ही पहिला गणपतीचं दर्शन आपण गणपतीचं दर्शन करत आहोत आणि ओम गण गणपते नमः. ओम गणपते
गाभार आहे आणि हा काही ठिकाणी त्याचा अवशेष हे जीर्ण होताना दिसत आहे. हा एक आपण खांब बघतो, हा जीर्ण होत आहे. याला बांधकामाची गरज आहे आणि हा पुढील स्त्री आहेत तो सुद्धा खांब जीर्ण होताना दिसत आहे. आपण बघू शकतो अशा प्रकारे खांबांची रचना केलेली आहे. या वास्तूला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. आता बघू आता करा हृदय दिगंबरा दिगंबरा आता आपण काय करूया माहिती इकडे बाहेर परत बाहेर नमस्कार. हे आहे गुरुदेव दत्तात्रयांचे गाभारा आणि हा आहे पूर्ण भुयार. आजूबाजूचा पूर्ण परिसर हा दगडाचा आहे. पूर्ण परिसर हा दगडाचा आहे आणि ही गुंफा आहे. योगेश्वरीला कधी आलात तर या ठिकाणी जरूर भेट द्या. जय गुरुदेव दत्त.